नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, 2026 सुरू झालेलं आहे. आज तिसरा दिवस आहे आणि तुम्हा सर्वांना ह्या नवीन वर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. आंग्ल नववर्षाच्या शुभेच्छा. किंवा मी गुढीपाडव्यालाच नववर्ष साजरं करणार असा भोचकपणा मी तरी करत नाही. मला ते आवडत नाही. याचं कारण असं आहे की साधी गोष्ट आहे. तुम्हाला समजा आज कोणी विचारलं यंदा गणपती कधी येतो आणि उत्तर आलं की भाद्रपद शुक्ल चतुर्थी, काय समजणार तुम्ही? बुचकळ्यात पडाल ना. दिवाळी कधी आहे? अश्विन वद्य चतुर्दशी, बुचकळ्यात पडाल. मला जर कोणी विचारलं अरे बाबा तुझा वाढदिवस कधी आहे, कार्तिक वद्य त्रयोदशी असं सांगितलं तर तो बुचकळ्यात पडेल. तो म्हणेल मूर्खा नीट बोल, तारीख सांग, इंग्रजी तारीख सांग. मग मला सांगायला लागेल की 14 नोव्हेंबर वगैरे वगैरे. आपण व्यवहारात, लोकव्यवहारामध्ये जे कॅलेंडर वापरतो, जे व्यवहार करतो, ते व्यवहार हे इंग्रजी कॅलेंडरनुसार होत असतात. आता साधी गोष्ट आहे, तुम्ही जर ऑफिसमध्ये गेलात, नोकरी करत असलात, तर तुमचा महिना जो असतो पगाराचा तो 1 तारखेपासून 31 किंवा 30 पर्यंत मोजला जातो ना. तो शुक्ल प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत मोजला जात नाही. त्यामुळे मी नववर्षाच्या शुभेच्छा देणार नाही किंवा घेणार नाही हे म्हणणं म्हणजे या भोचकपणा, याला ढोंगीपणा असं म्हणतात. कारण लोकव्यवहारामध्ये तुम्ही इंग्रजी कॅलेंडर वापरणार आणि सांगताना सांगणार की आम्ही नववर्ष गुढीपाडव्यालाच साजरं करणार. अरे करा ना, कुणी नाही सांगितलंय. ज्यांना करतायत त्यांना करू द्या. त्यांच्यामध्ये कशाला मिठाचे खडे टाकता? तुम्हाला जे करायचंय ते करा. असो. तर मंडळी, मूळ विषय वेगळा आहे. आपला मूळ विषय असा आहे की सध्या आत्ताच मी युरोपवरून आलो. म्हणजे मी एकटाच आलो. आमची सौभाग्यवती अजून आलेलं नाही. ती मुलाकडेच आहे. नातवाच्या कौतुकामध्ये मग्न आहे. ती येणार आहे या जानेवारीच्या एंडला. तर माझं एक पहिल्यापासूनचं स्वप्न होतं. 2017 साली जेव्हा मी पासपोर्ट काढला, मी आणि बायकोनी, तेव्हा आमचं स्वप्न होतं की आपल्याला स्वित्झर्लंड आणि पॅरिस हे पाहायचं आहे आणि जमल्यास मध्य युरोप, म्हणजे त्यातली प्राग, व्हिएन्ना, साल्झबर्ग, हॉलस्टॅट ही शहरं बघायची आहेत असं आमचं पहिल्यापासूनचं ठरलेलं. पण नंतर मध्येच कोविड आला, व्हिसा मिळेना आणि या सगळ्या भानगडीमध्ये शेवटी 2025 उजाडलं. आमचा मुलगा स्वीडनमध्ये नोकरी करतो. म्हणजे आत्ता सध्या तो आहे. आता पुढे असेल त्याच्यावर अवलंबून आहे ते. तर त्याच्याकडे जायचं आणि तिथून युरोप म्हणण्यापेक्षा सुद्धा स्वित्झर्लंड, पॅरिस करायचं असं आमचं ठरलं होतं. आणि आम्ही वसंत ऋतूमध्ये म्हणजे मे ते सप्टेंबरमध्ये जाणार होतो. पण त्या दरम्यान काय झालं की आमच्या व्याह्यांनी त्यांनी ठरवलं की आपण जावं आणि त्यांनी तिकीट वगैरे काढली, सगळं केलं. आता पण त्यांना त्या भानगडीमध्ये त्यांना हे माहिती नव्हतं की त्यांची मुलगी कॅरिंग आहे आणि ती नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये ड्यू आहे. तर त्यामुळे आता त्यांचा 3 महिन्याचा व्हिसा ऑक्टोबरमध्ये संपणार होता. आता म्हटल्यानंतर आमच्या सुनबाईजवळ कोणीतरी पाहिजे. मुलगा आणि सुनबाई दोघच जण फक्त तिथे. तर तिथे कोणीतरी हवं. तर म्हटलं चला, नाहीतरी नातवंड येत आहे, नात किंवा नातू जो कोण, त्याच्या स्वागताला आपणच हजर राहूया. म्हणून आम्ही हा सीझन नसताना सुद्धा आम्ही तिकडे गेलो. ऑक्टोबरमध्ये आम्ही गेलो. नोव्हेंबरच्या 1 तारखेला आमची सुनबाई प्रसूत झाली. तिला मुलगा झाला. नाव सारंग ठेवलेलं आहे. आनंदाची गोष्ट आहे. 1 महिना नातवाच्या कौतुकामध्ये घालवला आणि 2 डिसेंबरला आम्ही स्वित्झर्लंडला म्हणजे झुरिकच्या दिशेने प्रयाण केलं. आता तुम्ही म्हणाल की कसे काय गेलात, कुठल्या कंपनीतर्फे गेलात वगैरे. तर नाही, मुळीच नाही. मी आजपर्यंत कुठल्याही कंपनीच्या तर्फे, ट्रॅव्हल टूर कंपनीच्या तर्फे प्रवास केलेला नाही. जो कुठलाही भारतामधला, संपूर्ण भारत फिरलो मी. सगळा प्रवास मी माझा स्वतः अभ्यास करून, त्यानुसार आयटिनरी ठरवून
त्यानुसार वाहन मुंबईतून बुक करून, हॉटेलपासून सगळं मुंबईतून बुक करून मी आत्तापर्यंत असा फिरलेलो आहे. आणि त्यामुळे मला ते अत्यंत स्वस्तात पडलेलं आहे आणि लेजरमध्ये, म्हणजे उगा धावाधाव नाही. आता या टूर अँड ट्रॅव्हल कंपन्यांच्या तर्फे गेलं की त्या तुम्हाला धावत नेतात आपल्या मागून. या सकाळी सकाळी गेलं की अरे चला चला आता हे साईट सीइंग सुरू झालंय, चला चला सुरुवात करूया. आम्हाला तर आठवतंय मुन्नारला आम्ही होतो हॉटेलमध्ये, एक प्रख्यात महाराष्ट्रातली प्रख्यात कंपनी, त्या कंपनीच्या टूर मॅनेजरनी रात्री 12 वाजताना आमच्या हॉटेलमध्ये थांबले होते ते लोक. रात्री 12 वाजताना त्यांना उठवलं आणि त्यांना सांगितलं की चला आपल्याला जायचंय. आणि 12 वाजताना त्यांना मुन्नारवरून टेकाडीला घेऊन गेला. काय त्यांचे असतील प्रॉब्लेम, पण म्हणजे अशा रीतीने आपली स्वतःची म्हणजे पैसे देऊन स्वतःची गैरसोय करून जाणं हे मला मंजूर नाही. त्यामुळे मी स्वतः ते ठरवलं होतं की आपण स्वतः सगळा अभ्यास करायचा आणि जायचं. त्यानुसार मी स्वतः सगळा म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये कुठे राहायचं, काय करायचं, काय पाहायचं, कसं पाहायचं, हे सगळं आता ते यूट्यूबवरती एवढे व्हिडिओ उपलब्ध आहेत की तुम्हाला सहजगत्या त्याचा अभ्यास करता येतो. आणि त्यानुसार आपण हा आपला प्रोग्राम हा पहिल्यांदा फिक्स करून घ्यायचा. त्यानुसार मी माझा प्रोग्राम पहिल्यांदा फिक्स केला की पहिल्यांदा झुरिकला जायचं, झुरिकला 3 दिवस राहायचं, तिथे राईन फॉल्स, झुरिक सिटी शहर म्हणजे झुरिकची सिटी टूर हे बघून पुढे आपण लुझानला जायचं, लुझानवरून लेक रिगी, माउंट रिगी, लेक लुझान हे सगळं बघून तिथून पुढे इंटरलाकनला जायचं, इंटरलाकनवरून माउंट टेटलेस किंवा युंगफ्राव, ग्रिंडेलवाल्ड हे सगळं पुढे बघायचं, लॉटरब्रुरेन वगैरे हे सगळं बघायचं आणि तिथून पॅरिसला यायचं. झुरिकवरून पॅरिसला यायचं, पॅरिसला थांबायचं, तिथे काय आयफेल टॉवर वगैरे ते बघायचं आणि पॅरिसवरून स्टॉकहोमहून परत मुलाकडे लिंचोपिंगला परत, असा आम्ही माझी आयटिनरी मी ठरवली. आणि त्यानुसार आता विजा, तर मुलाने निमंत्रण पाठवलेलं होतं त्यामुळे विजा मिळायला मला वेळ लागला नाही. हां, तुम्ही टूर्स आणि ट्रॅव्हल्स तर्फे विजा मिळायला वेळ लागत नाही, पण तुम्ही स्वतः समजा टुरिस्ट आहात तर तुम्हाला VFS नावाची कंपनी आहे मुंबईमध्ये, तिचं ऑफिस आहे. तर त्या कंपनीमध्ये तुम्ही गेलात तर ते 5,000 रुपये फक्त फी घेतात आणि त्यानुसार तुमची सगळी म्हणजे फक्त तुम्ही डॉक्युमेंट्स द्यायची, ते सांगतील ती. डॉक्युमेंट्स म्हणजे काय तर पासपोर्ट 6 महिने असलेला, बाकी असलेला पासपोर्ट कमीत कमी, तुमचा आयटी रिटर्न्स 3 वर्षाचे, तुमच्याकडे पुरेसे पैसे आहेत ना ते पैसे, असे म्हणजे बँक स्टेटमेंट 3 महिन्याची ती द्यायची त्यांना. आणि मग ते लोक तुम्हाला काही ते बुकिंग सुद्धा तुमचं सगळं फेक म्हणजे फेक नव्हे, टेंटेटिव्ह हॉटेल्सचं बुकिंग, टेंटेटिव्ह फ्लाईटचं बुकिंग सगळं ते लोक करतात आणि एम्बसीमध्ये तुमचं हे पाठवतात आणि तुम्हाला विजा मिळतो. ॲटलॅस नावाची जी कंपनी आहे त्यांचा तर 99% असा रेकॉर्ड आहे विजा मिळवून देण्याचा. या साधारणपणाने आम्हाला आता स्वित्झर्लंडचा विजा, आम्हाला शेंगेन विजासाठी साधारणपणाने 35,000 रुपये दोघांना खर्च आला. अर्थात आम्ही खर्च करायचा म्हणूनच केला, तुम्ही पैसे वाचवू शकता. एम्बसीकडे डायरेक्ट तुम्ही जर गेलात तर तुमचे पैसे वाचू शकतात. 7,500 का 8,000 रुपये शेंगेन विजाची फी आहे, समजलं का. पण त्या व्यतिरिक्त जे काही धावपळ असते ती धावपळ आता या वयात आम्हाला झेपणारी नव्हती, त्यामुळे मी तो खर्च VFS कंपनीला दिला. त्याने सगळं माझं पुढचे बाळंतपण काय होती ती केली. आता विमान तिकीट वेल इन ॲडव्हान्स तुम्ही विमान तिकीट काढलं तर तुम्हाला स्वस्तात पडतं. राऊंड ट्रिपचं तिकीट काढलं तर स्वस्तात पडतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याकडे मेक माय ट्रिप आहे, लेक्झिगो आहे, वेगो आहे, स्काय स्कॅनर आहे, एवढ्या म्हणजे ॲप आहेत आपल्याकडे. त्याच्यावरून आपल्याला विमान तिकीटं सोपी आणि सहज आणि स्वस्त विमान तिकीटं आपल्याला उपलब्ध आहेत खात्रीशीर. तर त्याच्यावरून विमान तिकीटं आपल्याला काढता येतात. मला इथून म्हणजे मी इथून लिंचोपिंग रिटर्न
स्वीडनचं असं तिकीट काढलं ते 1,42,000ला दोघांचं तिकीट पडलं. आणि त्यानंतर लिंचोपिंगवरून म्हणजे स्टॉकहोमवरून झुरिकवरून पॅरिस आणि पॅरिसवरून परत झुरिक असा विमान प्रवास आम्ही या आमच्या स्विस पॅरिस टूरमध्ये केला. तर त्याला आम्हाला 1,00,000 रुपये सर्वसाधारणपणाने खर्च आला. आता या विमान प्रवासाच्या व्यतिरिक्त तुम्हाला आतमध्ये तुम्ही एकदा गेलात की तुम्ही रेल्वेने सुद्धा प्रवास करू शकता. म्हणजे झुरिकवरून तुम्ही विमान घेऊन पॅरिसला यायची गरज नाही. तुम्ही रेल्वेने झुरिकवरून पॅरिसला येऊ शकता. 4 तासात रेल्वे येते आणि हेही जरा स्वस्त आहे. पण हेक्टिक नको म्हणून आम्ही आपल्या विमानाने आलो. आता या विमानतळावरती जे काही सव्य होतं तर त्याच्यातनं म्हणजे तुम्ही आता तरुण असाल तर काही प्रश्न नाही, टनाटन धावत उड्या मारत जाल. पण म्हणजे विमानतळाच्या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावरती प्रत्यक्ष विमानात पर्यंत म्हणजे विमानाच्या गेटपर्यंत जायला तुम्हाला कमीत कमी 1.5 ते 2 किलोमीटर चालायला लागतं. निरनिराळ्या काउंटरवरून जायला लागतं. इमिग्रेशन काउंटर, सिक्युरिटी काउंटर म्हणजे सिक्युरिटी चेक, परत मुळात पहिलं चेक इन बॅगेज, हे सगळ्यातून जायला लागतं. तर तुम्ही जर 60 वर्षांच्या वरचे असाल आणि कमरेला पट्टा बिट्टा लावत असाल तर तुम्हाला माझा सल्ला असा आहे की तुम्ही व्हीलचेअर असिस्टन्स घ्यायचा. मी सगळ्या प्रवासाला मी आणि बायकोने व्हीलचेअर असिस्टन्स घेतला होता. त्यामुळे एकदा चेक इन बॅगेज चेक इन जिथे होतं तिथे गेल्यानंतर पुढे तुम्हाला एक पाऊल देखील चालायला लागत नाही. ते व्हीलचेअरवरून किंवा कार्ट असतात त्यांच्याकडे, इलेक्ट्रिक कार्ट, त्या कार्टवरून म्हणजे त्या गाड्यांवरून तुम्हाला ते सगळीकडे तुम्हाला प्रायोरिटीनी इमिग्रेशन प्रायोरिटीनी होतं, तुमचं सिक्युरिटी चेक प्रायोरिटीनी होतं आणि विमानात सुद्धा तुम्हाला प्रायोरिटीने चढवतात. आता समजा विमानाला पायऱ्या असतील तर त्या पायऱ्या तुम्हाला चढता येत नसतील तर लिफ्ट आणून त्या लिफ्टमधून तुम्हाला विमानाच्या दरवाज्यात नेऊन ते सोडतात. एवढी सोय विमान कंपन्या या करतात आणि ही विनामूल्य आहे हे लक्षात ठेवा. कोणाला माहितीच नसतं. लोकांना वाटतं व्हीलचेअर घेतलं म्हणजे पैसे द्यायला लागतील आणि त्यामुळे लोक असिस्टन्स घेत नाहीत आणि मग त्यांना खूप त्रास होतो. तर हे विनामूल्य आहे हे लक्षात ठेवा. आता हॉटेलचं बुकिंग हे थोडंसं ट्रिकी हा भाग आहे. लक्षात ठेवा, शक्यतो करून सिटी सेंटर म्हणजे शहराचा मध्यवर्ती भाग, त्या मध्यवर्ती भागामध्ये तुम्ही किंवा जी तुम्हाला साईट सीइंग म्हणजे मॉन्युमेंट्स पाहायचे आहेत त्या मॉन्युमेंट्सच्या अगदी जवळ शक्यतो तुम्ही हॉटेल बघायचं. आता तुम्हाला सांगतो, आयफेल टॉवर तुम्ही आमचा व्हिडिओ बघितला असेल. आयफेल टॉवर 50 पावलावरती होता माझ्या हॉटेलपासून. माझ्या हॉटेलच्या दरवाज्यातनं आयफेल टॉवर दिसत होता. 50व्या पावलाला आम्ही आयफेल टॉवरच्या खाली जाऊन हजर झालो होतो. तर आता मेक माय ट्रिपवरती, अगोडावरती तुम्हाला चांगले पर्याय उपलब्ध आहेत आणि ते त्याच्यावरती तुम्हाला रिव्ह्यूज असतात. जे लेटेस्ट जाऊन आलेले लोक, त्या हॉटेलमध्ये राहिलेले लोक असतात, त्यांचे रिव्ह्यूज असतात, त्यांचं रेटिंग असतं. तर त्या रेटिंगनुसार तुम्ही ठरवायचं की तुम्हाला कुठलं हॉटेल सूट होत आहे. आणि अर्थात पैसे शक्यतो लक्षात ठेवा, विथ ब्रेकफास्ट तुम्ही हॉटेल निवडायचं. म्हणजे काय, तर एकदा सकाळी ब्रेकफास्ट मजबूत चांगला नाश्ता करून घेतलात की तुम्हाला दुपारी 4-5 वाजेपर्यंत इकडे तिकडे बघायची गरज नाही. तुम्ही बिंदास साईट सीइंग करू शकता आणि जवळ एखादा बिस्किटचा पुडा ठेवलात तर दिवस सगळा तुम्ही त्याच्यावरती रेटू शकता. कारण युरोपात हॉटेलमध्ये जेवणं हे अत्यंत महागडं आहे आणि त्याहीपेक्षा तिथे ही टिप 10% नव्हे तर 15%, 20%, 25% ही कंपल्सरी असते. आणि फ्रान्समध्ये तर ती अत्यंत कंपल्सरी असते. ते तुमच्याकडून हाकटून ती घेतातच. तर त्यामुळे हॉटेलमध्ये शक्यतो जेवू नका. स्ट्रीट फूड बघा. साधारणपणाने तुम्ही ग्रोसरी शॉपमध्ये वगैरे गेलात तर तिथे तुम्हाला फळं मिळतील.
भाज्या मिळतील, काकडी म्हणा, गाजर म्हणा यासारख्या, तर त्या घ्या. ब्रेड मिळेल, बटर मिळेल, तो घ्या. त्याच्या बरोबरीने तुम्हाला बिस्किट्स मिळतील. हा, एकच फक्त तिथे आहे की जे काही तिथे जेवण किंवा जे काय आहे ना त्याच्यामध्ये गोडगोडपणा जास्त आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ते साखर घालतात, चॉकलेट घालतात किंवा आणखीन काही घालतात. तर त्यामुळे त्यांनी तुम्ही कंटाळून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा, भारतीय जेवणाच्या शोधामध्ये जर फिरलात तर फिरा, त्याबद्दल काय नाही. पण त्याच्यासाठी तुम्हाला दुपटीने किंवा तिपटीने पैसे मोजायला लागतील. दाल फ्राय आणि जिरा फ्राईड राईस साठी 24 स्विस फ्रँक म्हणजे साधारणपणाने 2,500 रुपये मी मोजलेले आहेत. छोले भटुरे म्हणजे 1 बाउल छोले आणि 2 भटुरे यांच्यासाठी सुद्धा जवळपास तेवढेच मी मोजलेले आहेत. तर त्यामुळे आपलं भारतीय जेवण मिळतं, पण ते महाग मिळतं हे लक्षात ठेवा. इंटरलाकन ओस्ट म्हणजे इंटरलाकन ईस्ट या इथे जर तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला भारतीय रेस्टॉरंट अगदी जवळजवळ मिळतील. तुम्हाला लुझानमध्ये आहेत रेस्टॉरंट, पण ते लांब आहेत. आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो, इबिस बजेट हॉटेल, तर त्याच्यापासून ते लांब आहेत. आता साधारणपणाने युरोपमध्ये म्हणजे स्वित्झर्लंड किंवा पॅरिसमध्ये तुम्हाला दिवसाला 12,000 ते 15,000 रुपये डबल बेड कमीत कमी, लक्षात ठेवा, कमीत कमी 12,000 ते 15,000 रुपये डबल बेड हा मोजायला लागतो. आणि त्यामुळे आमचे 13 दिवसांचे 2 लाख रुपये हॉटेलचे आमचे झाले. आता त्याच्यामध्ये एक हे आहे, आता याच्यामध्ये हॉटेलचं जे बुकिंग आहे ते बुकिंग तुम्ही मेक माय ट्रिप किंवा याच्यावरून करू शकता. आता सार्वजनिक ट्रान्सपोर्ट पैसे वाचवण्यासाठी तुम्ही सार्वजनिक ट्रान्सपोर्टने फिरा असं लोक सांगतात. पण ते कुणासाठी आहे? ज्यांना युरोपचा अनुभव आहे, जे त्या शहरामध्ये आधी गेलेले आहेत किंवा ज्यांनी युरोपमधली सार्वजनिक ट्रान्सपोर्ट व्यवस्था अनुभवलेली आहे अशांसाठी आहे. तुमच्या आमच्यासारख्या नौख्यांसाठी ते नाही. याचं कारण असं आहे की एक तर ती भाषा आहे, भाषेचा मेन अडसर असतो तो मेन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठून कुठे जायचं, त्याच्यासाठी कुठे जायचं हे सगळं मॅप असतात. ते मॅप आहेत. तिथे एक SJ म्हणून ॲप आहे, तुमचं स्विस रेल्वेचं ॲप आहे. तर ते सगळं तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला ते वाटतं सोपं, पण झुरिक या एकट्या मेन रेल्वे स्टेशनवरती 60च्याहून जास्त प्लॅटफॉर्म आहेत. तर त्यामुळे तुमची ट्रेन कुठे लागणार आहे वगैरे आणि तिथे जायचं कसं हा मोठा प्रॉब्लेम होतो. अर्थात तसं पहिला दिवस किंवा 1-2 दिवसापेक्षा जास्त तुम्ही राहणार असाल तर मग ते तुम्हाला सवयीचं होऊन जातं. मग तुम्ही ते वाचून सगळं करू शकता. आम्ही तसे फिरलो नंतर. पण सुरुवातीला तुम्ही टॅक्सीने फिरणं उत्तम. आणि ते सुद्धा तिथली टॅक्सी करायची नाही. बोल्ट नावाचा ॲप आहे तिथे बोल्ट नावाची टॅक्सी चालते, ती खात्रीलायक आहे. किंवा उबरमध्ये तुम्हाला टिप द्यावी लागते ड्रायव्हरला. बोल्टला ड्रायव्हरला टिप द्यावी लागत नाही. तर त्यामुळे बोल्ट ही टॅक्सी म्हणजे पॅरिसमध्ये, झुरिकमध्ये, इंटरलाकनमध्ये आम्ही बोल्टनी फिरलो. त्यामुळे आम्हाला हे झालं. बाकी तुम्ही ज्या हॉटेलला उतरलेले असता त्या हॉटेलवाले तुमच्याकडून सिटी टॅक्स म्हणून टॅक्स एक्स्ट्रा घेतात. हॉटेलच्या बुकिंगच्या व्यतिरिक्त सिटी टॅक्स. तर त्या सिटी टॅक्समध्ये तुम्हाला ते पास देतात. पास कशासाठी? तर तुमचा जेवढा स्टे आहे तेवढ्या स्टेमध्ये तुम्ही त्या शहरातली, त्या हॉटेल ज्या झोनमध्ये आहे त्या झोनमधली सगळी ट्रान्सपोर्टची जी साधनं आहेत, म्हणजे पब्लिक, म्हणजे बस म्हणा, बोट म्हणा, ट्रॅम म्हणा, रेल्वे म्हणा, हे तुम्ही फुकट त्याच्यावरून तुम्ही प्रवास करू शकता. हा ही एक अत्यंत चांगली सोय आहे. त्याचा तुम्ही सगळ्यांनी जरूर म्हणजे जाणाऱ्यांनी लाभ घ्यायचा. आता लक्षात ठेवा, लोक स्कॅमच्या बद्दल सांगतात की चोऱ्या वगैरे खूप होतात, पॅरिसला वगैरे चोऱ्या वगैरे खूप होतात असं सांगतात. आम्हाला काही अनुभव आला नाही. आम्ही
डोंडोऱ्या साजना करतच फिरलो, लोकांजवळ बोलू नये वगैरे वगैरे असं सांगतात. आम्ही नाही, आम्ही बिनधास्त लोकांना विचारलं बाबा इथं जायचं कसं, इथून कसं जायचं, आणि लोकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्हाला मदतही केली. हां, एक गोष्ट आहे, जे स्वतःहून तुमच्याजवळ बोलायला येतील त्यांच्याजवळ बोलायचं नाही. अख्ख्या 15 दिवसांच्या त्या प्रवासामध्ये एक भिकारी मी बघितला, ती सुद्धा तरुण मुलगी होती, जेवायला पैसे मागत होती. लक्षात ठेवा, हा एक स्कॅमच असतो तो. म्हणजे तुम्ही त्याला एक युरो दिलात की ती आणखीन तुमचा हात पकडेल किंवा काही म्हणजे होऊ शकतं. आणि चोऱ्या होतात. चोऱ्यांचे अनुभव बऱ्याच जणांनी शेअर केलेले आहेत. आम्हाला काही तसा अनुभव आला नाही. आमचा अनुभव हा अतिशय चांगला होता. आणि तर मंडळी, अशा पद्धतीने आम्ही स्वीडन आणि स्वीडनमध्ये आमच्या मुलाकडे राहिलो 2 महिने आणि 13 दिवस आम्ही फिरलो. 15 दिवस ॲक्च्युअल आमचे, तर 2 दिवस त्यातले प्रवासात गेले. त्यामुळे आम्ही 13 दिवस स्वित्झर्लंड, म्हणजे 10 दिवस स्वित्झर्लंडला फिरलो. कुणीही 10 दिवस स्वित्झर्लंडला फिरत नाही. लक्षात ठेवा, स्वित्झर्लंडला ट्रॅव्हल कंपन्या घेऊन जातात, 2 दिवसात तुम्हाला आवरतात त्या. राईन फॉल्स, माउंट इटलिस आणि युंगफ्राव, इंटरलाकन, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या लिंड फॅक्टरी, चॉकलेट फॅक्टरी, ती झुरिकमध्येच जाते. तर त्यामुळे त्या 2 ते 2.5 दिवसामध्ये तुमचं स्वित्झर्लंड आवरतात. आम्ही 10 दिवस स्वित्झर्लंडमध्ये लेजरमध्ये फिरलो. आणि ह्या सगळ्या म्हणजे आमच्या सगळ्या टोटल स्वीडनपासून ते म्हणजे मुंबई ते स्वीडन वाया स्वित्झर्लंड, पॅरिस आणि रिटर्न, असा आम्हाला एकंदरीत खर्च हा 8 लाख रुपये आला. 8 लाख रुपये खर्च आला. म्हणजे मोठी, म्हणजे कमी असू शकेल. मी आत्ता तुम्हाला सांगतोय याचा अर्थ मी काही हिशोब केलेला नाही. तो 8 लाखच असेल असं नाही, कदाचित 7.5 लाख सुद्धा असू शकेल, पण तो कमी आला. 8 लाखाच्या वरती खर्च गेलेला नाही, हे लक्षात ठेवा. तर त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या स्वतःच्या हिमतीवरती टूर करा. मी जानेवारीमध्ये व्हिएतनाम, बाली आणि कंबोडियाची टूर केली होती. अर्थात मी एकटाच गेलो होतो, बायको नाही म्हणाली होती. मी एकटाच गेलो होतो. ती मी स्वतःच्याच जीवावर केली होती. 15 दिवसांची टूर होती. 2 लाखात झाली फक्त. 2 लाखात 15 दिवस, 3 देश. तर अशा प्रकारे तुम्ही स्वतः टूर आयोजित करा आणि फिरून या. सो शुभयात्रा, म्हणजे बॉन वॉयाज. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.